मित्र हो, जेव्हा एखादे मोठे किंवा व्ही.आय.पी. विमान कोसळते तेव्हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमतो. हा निव्वळ अपघात होता की कुणीतरी घातपात केला? इंजिन अचानक का बंद पडलं? वैमानिकाला मदत मागण्याची संधी का मिळाली नाही? आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात एखाद्या विमानात मुद्दाम बिघाड करणे शक्य आहे का? मित्रांनो, विमान अपघाताचा तपास हा केवळ ढिगाऱ्याचा अभ्यास नसतो. तो विज्ञान, फॉरेन्सिक तंत्रज्ञान आणि मानवी साखळीचा एक गुंतागुंतीचा खेळ असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विमान अपघात की घातपात याचा छडा तपास यंत्रणा नेमका कसा लावतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग खूप थरारक असतात. हा व्हिडिओ सार्वजनिक माहिती व तज्ञ अहवालावर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट अपघातावर आरोप करण्याचा उद्देश नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मग सुरू करूया. मित्र हो, विमान कोसळल्यानंतर तपासाची पहिली पायरी असते घटनास्थळाचा सूक्ष्म तपास. फॉरेन्सिक टीम विमानाचे अवशेष, प्रवाशांचे सामान आणि आजूबाजूच्या मातीचे नमुने गोळा करते. जर विमानात स्फोट झाला असेल तर RDX, TNT किंवा इतर स्फोटकांचे अतिशय सूक्ष्म रासायनिक अंश विशेष चाचण्यांमध्ये आढळू शकतात. तसंच विमानाच्या धातूवर पडलेल्या खुणा फार महत्त्वाच्या असतात. साध्या अपघातात धातू वाकतो किंवा तुटतो, पण स्फोट झाल्यास त्यावर विशिष्ट दिशेने छोटे खड्डे किंवा छिद्र दिसतात. हे सगळे पुरावे एकत्र केल्यावर तपास यंत्रणा पुढील निष्कर्षाकडे जातात. विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स म्हणजे CVR, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सत्याचा खजिना. जर कॉकपिटमध्ये अचानक मोठा आवाज, गोंधळ किंवा अनपेक्षित शांतता रेकॉर्ड झाली असेल तर तपास अधिक खोलात जातो. FDR, फ्लाइट डेटा रेकॉर्डर, यामध्ये इंजिन, वेग, उंची, दिशा यांचा डेटा असतो. जर इंजिनचे आकडे नॉर्मल असताना विमान अनैसर्गिक पद्धतीने खाली येत असेल तर तपास यंत्रणा डेटामधील विसंगती शोधतात. हे थेट घातपात सिद्ध करत नाही, पण संशयाची व्याप्ती नक्कीच वाढवते. मित्र हो, आजचा काळ डिजिटल आहे, म्हणून तपास यंत्रणा सायबर अँगल पूर्णपणे दुर्लक्षित करत नाहीत. GPS सिग्नलमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो का, यावर लष्करी आणि संशोधन पातळीवर अभ्यास सुरू आहे. मात्र आजपर्यंत व्यावसायिक प्रवासी विमान पूर्णपणे सायबर हल्ल्यामुळे कोसळल्याचा ठोस सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही. तरीही तपास यंत्रणा विमानातील सॉफ्टवेअर, लॉग्स, नेव्हिगेशन डेटा आणि कम्युनिकेशन सिस्टम सखोल तपासतात, जेणेकरून कोणताही अनधिकृत हस्तक्षेप झाला नव्हता याची खात्री करता येईल. मित्र हो, विमान उडण्याआधी ते अनेक हातातून जातं. तपासात पाहिलं जातं मेंटेनन्स स्टाफने सर्व्हिसिंग योग्य केलं होतं का, इंधन टाकीत किंवा इंजिनमध्ये कोणताही बदल झाला होता का, केटरिंग सामान, सुरक्षा तपासणीत काही त्रुटी राहिल्या होत्या का, उड्डाणापूर्वीच्या शेवटच्या 24 तासात विमानाशी संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद आणि पार्श्वभूमी तपासली जाते. कारण कधीकधी सर्वात महत्त्वाचा धागा माणसाकडूनच मिळतो. फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम हा भाग संवेदनशील असतो, पण तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा. फॉरेन्सिक अहवालातून मृत्यूची वेळ, मृत्यू हवेत झाला की जमिनीवर, शरीरात कोणतेही विषारी किंवा अनैसर्गिक द्रव्य होते का हे स्पष्ट होऊ शकते. हे निष्कर्ष अपघात आणि संभाव्य घातपात यात फरक करण्यास मदत करतात. मित्रांनो, विमान अपघाताचा तपास कधीही घाईत पूर्ण केला जात नाही. जेव्हा तांत्रिक बिघाड, मानवी चूक आणि सर्व वैज्ञानिक शक्यता तपासून होतात तेव्हाच अंतिम निष्कर्ष काढला जातो. कधीकधी प्रकरण पुढील तपासासाठी केंद्रीय किंवा विशेष तपास संस्थांकडे सोपवले जाऊ शकते. विमान अपघात हा अपघातही असू शकतो, चूकही असू शकते आणि क्वचित प्रसंगी एक गंभीर कटही असू शकतो. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयम, विज्ञान आणि पुराव्यांची साथ आवश्यक असते. तुमचं मत काय आहे? आजच्या आधुनिक युगात विमान पूर्णपणे सुरक्षित आहे का, की मानवी हस्तक्षेप अजूनही सर्वात मोठा धोका आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.